पाहतात मुक्तिदाता न्यूज चॅनल। काय भारतात असं होऊ शकतं? भारताच्या शेजारीच असलेल्या नेपाळ देशाने हे करून दाखवलं। नुकतेच नेपाळचे प्रधानमंत्री झालेले बिरेंद्र शाह यांनी धडाधड निर्णय घेऊन सर्वात पहिला निर्णय प्रायव्हेट शाळा बंद केल्या आणि शासकीय शाळात सर्व मंत्र्या-संत्र्यांची मुले शिक्षणासाठी भाग पाडली। त्यामुळे सरकारी शाळेमध्ये मंत्र्या-संत्र्यांची मुले शिकतील आणि शिक्षणाचा दर्जा वाढेल आणि ज्या शिक्षणावर खाजगीकरणाचा पगडा बसलेला आहे त्या धनाढ्यांचे मुसके बांधले जाईल। तूर्त एवढं जरी भारताने केलं तरी खूप झालं, कारण आपण फक्त नायक पिक्चरमधल्यासारखं पिक्चर बघतो आणि टाळ्या वाजवतो, परंतु अशा बिरेंद्र शाहची भारतातही गरज आहे। एवढं जरी भारताला करता आलं तरी खूप झालं, कारण शिक्षणच हे वाघिणीचं दूध आहे। बरं वाईट समजायचं जे काही आकलन येते ते शिक्षणामुळेच येते। मुक्तिदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे।